नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मध्ये ज्या काही जाळपोळ झाल्या होत्या त्याची पाहणी केली. काय तुम्हाला जाणवलं, कारण यापूर्वी सर्वप्रथम मी सर्व इथे जी प्रसारमाध्यमातील, इलेक्ट्रॉनिक मीडियातील लोक आले, डिजिटल मीडियातील, त्यांना सर्वांना एकच नम्र विनंती करते, हात जोडून त्यांना आणि त्यांच्या एडिटर्सना, की मी जे बोलते आहे तो विषय अत्यंत संवेदनशील आहे, तर याची कुठेतरी सनसनीखेज बातमी होईल असं काही विधान माझ्या तोंडात घालू नका. कारण खूप गंभीर आणि मी अत्यंत व्यथितपणे ही पत्रकारांना जे आज मी संभाषण करते ते त्याच्यामुळे करत आहे. आता मी इथे सुभाष राऊत यांच्या सनराईज या हॉटेलचा विध्वंस बघण्यासाठी आलेली आहे. मी विध्वंस असा शब्द याच्यासाठी वापरला की बीड शहरामध्ये मी आज अनेक ठिकाणी गेले. म्हणजे अगदी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र मस्के असतील, शिवसेनेचे शिंदे गटाचे कुंडलिकराव खांडे असतील, त्याचबरोबर अगदी आमदार संदीप क्षीरसागर असतील, माजी आमदार अमरसिंह पंडित असतील, यांच्या सगळ्यांच्या गोरे असतील, यांच्या सगळ्यांच्या घरी गेले. आणि काही एखादं नाव राहून जाईल. आणि धैर्यशील सोळंके, त्यांचंही प्रचंड नुकसान झालं. मी प्रकाशदादांचं जे माजलगावचं घर आहे त्यांचंच घर आहे, पण त्यांच्याही घरी गेले आणि मी सर्वांना भेट दिली आणि त्यांचा जो परिस्थिती मी पाहिली ते बघून मला अत्यंत दुःख झालं. मी या सगळ्या घटनांबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करते. कारण ह्या घटना मी व्हिडिओवर पाहिल्या तेव्हाही मला एवढंच गांभीर्य त्याचं वाटलं, पण त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती की आपण काहीतरी बोलावं आणि अजून एखादा उद्रेक होईल ह्याची काळजी नेत्यांनी घेतली पाहिजे. म्हणून शांततेने तोपर्यंत आम्ही थांबलो. आणि यामध्ये मला थोडंसं विस्तृत बोलायचं आहे, कारण मी बघते 2009पासून हे सगळं 2009 ते 14मध्ये एवढ्या काही घटना घडलेल्या नाही. 14 नंतर आंदोलनं मी पाहिली, आरक्षणाची सगळ्यांची पाहिली, धनगर आरक्षणाची पाहिली, आदिवासींची पाहिली, मराठा आरक्षणाचे मूकमोर्चे पाहिले. एवढंच नाही तर त्यावेळी मराठा समाजाचा ठिय्या आंदोलन महिनाभर परळी वैजनाथ येथे होतं. म्हणजे मुंबई आर्थिक राजधानी इथे नाही, नागपूर ही सुद्धा जिथे अधिवेशन भरतं तिथे देखील नाही, कुठेही आपल्या झालं नाही. पण ह्या परळीमध्ये महिनाभर झालं. पण कुठेही असा वाईट प्रकार घडल्याचं कधी आठवत नाही. एक आंदोलन माझ्या शिवशक्ती परिक्रमेच्या आजूबाजूला गाजत होतं, ते म्हणजे आंतरवेलीमधील जरांगेंचं उपोषण. या उपोषणामध्ये एक लाठीचार्ज झाला, जो लाठीचार्ज निंदनीय होता आणि त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी केली. की मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी एक व्यक्ती उपोषण करत असेल, आमरण उपोषण, त्यांना पूर्ण राज्यातून सपोर्ट मिळत असेल, अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यावरही मी निंदा केली. परिक्रमेनंतर अनेक गोष्टी मी जवळून पाहिल्या, त्या सगळ्यांवर मी भाष्य करणार नाही. पण त्या लाठीचार्जानंतर वेळ दिला जातो सरकारला, तो वेळ सरकारला दिलेला त्या पुरेसा नसल्यामुळे त्याच्यामध्ये सरकार हवा तसा निर्णय घेऊ शकत नाही, आणखी वेळ मागतं. त्यावेळी उपोषण सोडण्याच्या दिवशी ह्या अशा प्रकारच्या घटना घडतात. ह्या घटना अप्रिय आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, ते त्यांना मिळालंच पाहिजे. पण जे जन्मानीच मागास आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, ज्यांची जीवनातली लढाई ही शून्यापासून सुरू होते, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते मिळालं पाहिजे, याच्यावरही सर्व नेत्यांची स्पष्ट भूमिका आहे. आत्तापर्यंतच्या महत्त्वाच्या मराठा समाजातील नेत्यांनी पण तशीच भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे आरक्षण असं दिलं पाहिजे जे टिकेल. मग ते 16% दिलं पण टिकलं नाही, मग ते किती टक्के दिल्याने टिकतं, 7% दिल्याने टिकतं, 8% दिल्याने टिकतं, याच्यावर विचार केला गेला पाहिजे असता. ओबीसीचं सुद्धा राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. ओबीसी समाजाने रस्त्यावर येऊन त्याच्याबद्दल निदर्शनं केली. पण अशा प्रकारचा अपप्रकार आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणीही पाहिला नाही. मराठा समाजातील सर्व समंजस आणि संयमी लोकांना सुद्धा मला नाही वाटत की या गोष्टीच्या बद्दल कुठेही म्हणजे अप्रियता अशी वाटलेली आहे. आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा युद्धावर छत्रपती जायचे तेव्हा सैन्याला इन्स्ट्रक्शन असायचे, सूचना असायच्या की उभ्या पिकातून घोडे नेऊ नका. काय दोष होता यार सुभाष राऊतचा? ना राजकारणात आहे, ना कुठली निवडणूक लढली, ना काही. त्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालं. काय दोष होता त्या आमदाराच्या घरच्या लोकांचा, त्यांच्या लेकरा बाळांचा,
की आज त्यांचा जीव धोक्यात झाला. काय दोष होता या जिल्हाध्यक्षांचा? ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करत होते. इथे कुणीही काही वाईट भाष्य केलेलं नव्हतं. पण जे घडले ते अत्यंत अप्रिय आहे. आणि या आंदोलनाकडे इतर सर्व समाजांनी बघण्याचा दृष्टिकोन बदलायच्या पद्धतीने हे झालेलं आहे. आणि कुठेतरी एक खूप सुप्त असा एक ज्वालामुखी इतर समाजाच्या मनामध्ये तयार होत आहे. याच्याबद्दल मला सध्या चिंता वाटते. कारण मी म्हटलं होतं पहिल्याच दिवशी की ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. ह्याच्यामध्ये कुठेतरी एक सुप्त लाट अशी निर्माण करायचा प्रयत्न होत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. पण या घटनेनंतर मात्र अत्यंत मोठा असंतोष सर्वांमध्ये, म्हणजे काही गावांमध्ये तर असं झालं की छोटी छोटी 2-3 घरं आहेत इतर समाजाची, तिथे काही लोकांनी येऊन त्यांना बाहेर काढून त्यांचे घरं जाळले, धक्काबुक्की केली, मारामारी केली. या घटनांविषयी मला वाटतं कोणी पण आंदोलन करते असतील, आरक्षण मागणारे असतील आणि नेते असतील, यांनी याच्याबद्दल कुठेतरी या घटनांचा निषेध केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. आपल्या महाराष्ट्राच्या या संस्कृतीला साजेशी आंदोलनं इथे आतापर्यंत इतिहासात झालेली आहे. कधी अशा प्रकारची अप्रिय घटना घडलेली नाही. ही त्याची सुरुवात नसेल तर हा त्याचा शेवट पाहिजे. इथून पुढे असं काही महाराष्ट्राला पाहायला लागू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. प्रत्येक जण प्रत्येकाला सपोर्ट करतो, आम्ही पण सपोर्ट करतोय, आमची भूमिका मांडतोय. पण तुमच्यापेक्षा थोडी वेगळी भूमिका जर कोणाची असेल तर त्याला दहशत वाटावी. त्याला आंदोलन म्हणत नाही. आंदोलनाचं आतंकात रूपांतर झालं नाही पाहिजे. नाही तर रस्त्यावर जर सगळेच यायला लागले तर फार अवघड परिस्थिती निर्माण होईल. मला असं वाटतं की मराठा समाजाच्या आरक्षण. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब